लक्ष नाही लक्ष द्या माझ्याकडे नाही एक बॉडी आहे समजा ए म्हणा या बॉडीला त्याला बी म्हटलं समजा या बॉडीला खालच्या बॉडीला मी वरती फेकलं विथ इनिशियल वेलोसिटी काय देऊन तुम्हाला 25 मीटर पर सेकंड बॉडी ए जे आहे सेम टाइम रिलीज केली वरतून याचा अर्थ इनिशियल वेलोसिटी 0 या दोघांमधलं सेपरेशन जे आहे ते आहे 100 मीटर आणि आपल्याला सांगायचं आहे कुठल्या हाईटवर ते दोघं भेटतील ठीक आहे आम्ही काय विचार करून आलो की बॉडी बी न भेटायसाठी ए ला लेट ते एक तेवढं डिस्टन्स कव्हर केलं ते आपण असं कन्सिडर करू लेट पी आपण म्हटलं लेट ते विल मीट ऍट पी वर भेटतील बॉडी बी न समजा एक तेवढं डिस्टन्स कव्हर केलं ठीक आहे मग आता फॉर्म्युला लो आपण x इक्वल टू qt हाफ एडीटी स्क्वेअर असा काहीतरी आता बॉडी वरती जात आहे ऍक्सिलरेशन निगेटिव्ह असेल खालची साईडने म्हणजे x इज इक्वल टू q किती काय 25 t प्लस हाफ इंटू 10 इंटू t स्क्वेअर याला 5 x इज इक्वल टू 25 t स्क्वेअर x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली हा दुसरा वरतून बॉडी जी येऊन राहिली a ही इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू 0 नाही येणार म्हणजे मी x इज इक्वल टू लिहू शकतो हाफ t स्क्वेअर इथे मला असं x इज इक्वल टू काय झालं सांगा मला 10 इंटू टी स्क्वेअर ऍज इट इज लिहू आपण टी स्क्वेअर हे काय झालं 5 टी स्क्वेअर मिळालं तुम्हाला म्हणजे इथं x ची व्हॅल्यू आहे 25 टी प्लस 5 टी स्क्वेअर इथं x ची व्हॅल्यू आहे 5 टी स्क्वेअर अच्छा ठीक गोष्ट x नाही आहे ऍक्च्युअली काय आहे x मायनस 100 काय कळलं अगोदर बॉडी या इथं विचार केला आपण तर या बॉडीनं एक तेवढा डिस्टन्स कव्हर केला या बॉडीचा विचार केला तर या बॉडीनं सॉरी x मायनस 100 ने 100 मायनस x 100 मायनस x कव्हर करले तर पण 100 मायनस x पण 100 मायनस x ठीक आहे आता मी हे प्लस हे केलं x प्लस 100 मायनस x केलं म्हणजे यामध्ये याला ऍड केलं तर काय मिळेल मला 100 मिळेल कारण की टोटल डिस्टन्स 100 होतं हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स 100 असेल म्हणजे मी असं म्हणू शकतो की जर समजा मी याच्या राईट हँड साइडची बेरीज केली हा पण डिस्टन्स आहे यानं कव्हर केलेला आणि हे डिस्टन्स आहे खालच्यानं कव्हर केलेला याचा डिस्टन्स कव्हर केलेला यानं डिस्टन्स कव्हर केलेला टोटल डिस्टन्स किती असेल 100 असेल ना ते आपण असं लिहू शकतो की 25 t प्लस 5 t स्क्वेअर कोणी लिहिलं सांगा कारण की ही बॉडी समजा वरच जात आहे वरच जाण्याचा ऍक्सिलरेशन स्पीड घ्यायला एक येईल मग मायनस 5 t स्क्वेअर इज इक्वल टू टोटल किती राहील 100 प्लस टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे 25 टी इज इक्वल टू काय 100 म्हणजे टी इज इक्वल टू 4 टी इज इक्वल टू 4 आला याचा अर्थ असा आहे की टी इज इक्वल टू 4 ला मिळून जाईल भेटून राहिले का काय मग टी इज इक्वल टू 4 वर भेटतील तर यानं टी इज इक्वल टू 4 साठी किती डिस्टन्स कव्हर केला तेवढा डिस्टन्स भेटतील डिस्टन्स किती कव्हर केला आहे कसं कळलं आपण टी इज इक्वल टू 4 वर किती डिस्टन्स आहे ते कसं काढणार याची इनिशियल वेलोसिटी किती काय 25 मीटर पर सेकंड मला कळालं काय डिस्टन्स तर आपण करू तर फायनल वेलोसिटी आहे काय याची नाही आहे मग आपल्याला दुसरा कुठला फॉर्म्युला आहे ज्यामध्ये फायनल वेलोसिटी आहे F is equal to ut
8t u टाकलं 25 into t टाकला 4 minus 10 into t चा स्क्वेअर 16 त्याला 100 -5 मिळे -80 हे आलं 20 नंतर 20 मीटर जमिनीपासून 20 मीटर हाईट वर भेटतील काही पहिले तर बाहेर गेलं बाहेर गेलं ना परत एकदा शांततेने वरतून एक बॉडी रिलीज करून आलो त्या सेम टाइमला खालून एक बॉडी वरून ही बॉडी जी निघून राहिली खाली येत आहे तर इनिशियल व्हेलॉसिटी की डिस्टन्स किती कव्हर करेल qt प्लस rt स्क्वेअर राहते पण u चा 0 आहे म्हणजे ते फक्त 80 स्क्वेअर एवढा डिस्टन्स कव्हर करून राहील पहिली वाली समजा कन्सिडर केली तर आलो की या दोन बॉडी मधलं डिस्टन्स 100 मीटर आहे एकानं x मीटर कव्हर केलं असेल तर दुसरा किती करेल 100 मायनस x मग आपण पहिले एक याच्या डिस्टन्स साठी टाइम दाखवला किती मग यासाठी आपण लिहिलं x वाल्यासाठी ut प्लस हाफ 80 स्क्वेअर 40 वरचं जात आहे आणि ऍक्सेलरेशन निगेटिव्ह डायरेक्शन नाही ऍक्सेलरेशन साठी -10 पुट केला आपण त्यामुळे हे आन्सर आलं -5t स्क्वेअर 25t - 5t स्क्वेअर याच्या उलट वरतूनची बॉडी खाली येऊन राहिली इनिशियल व्हेलॉसिटी 0 कन्सिडर केली त्यावरून यानं डिस्टन्स किती कव्हर केला तर 100 मायनस x ut 0 झाला तर हे किती होणार हाफ gt स्क्वेअर करून फक्त इथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह घेऊन आलो आपण त्यावरून 100 मायनस x ची व्हॅल्यू आली 5t स्क्वेअर हे पण डिस्टन्स आहे एकाने कव्हर केलेलं हे दुसरं डिस्टन्स आहे दुसऱ्याने कव्हर केलेलं दोघांची बेरीज जर केली तर रेट मिळते त्यावरून तुम्ही टाइम काढला की कोणत्या टाइमला भेटून राहिले मग तेवढ्या टाइम मध्ये एखाद्या बॉडीने किती डिस्टन्स कव्हर केलं ते समजा मी आता विचार करा की बॉडी ए च्या हिशोबाने केलं समजा आता मी म्हटलं 4 सेकंड मध्ये बॉडी ए किती कव्हर करून आहे परत आपण बॉडी ए साठी लावून बघू s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ 80 स्क्वेअर असं आहे ना हे तर 0 झालं ए साठी ए ने किती कव्हर केलं आपण त्या हिशोबाने विचार करू उरेल किती इंटू बॉडी खाली येत आहे म्हणजे ऍक्सेलरेशन बॉडी 10 इंटू टी स्क्वेअर म्हणजे 60 ठीक आहे मग आता हे काय झालं 5 आणि हे टोटल किती झालं 80 पण 80 कुठून टोटल हाईट 100 आहे ना इथून 80 बरं ना एस पॉइंट पासून 80 खाली आहे जमिनीपासून तेच आन्सर आहे ना त्यानं काढलं तरी तेच आन्सर येईल त्यानं काढलं तरी तेच येईल पॉलिटिकल बर्डन तर नाही वाटत तुम्हाला खूपच किती वाटत असते काय रे काय मी दिल ना
activity at the question type field आपण बघूया. आपण पाहिलं. एक कोड म्हणजे अर्धा किलो. कार A takes 2 seconds less than car B. Passes the finishing point with velocity T more than velocity car B passes.
करून राहिली फिनिशिंग पॉईंट आहे. फिनिशिंग पॉईंट फिक्स आहे. डिस्टन्स दोघांनाही सारखं कव्हर करायचा आहे. कोणालाही डिस्टन्स वेगळा कव्हर करणार नाही. जेवढा डिस्टन्स याला कव्हर करायचा आहे रेस खतम करायसाठी टीला पण करायचं. ठीक आहे. त्यांनी म्हटलं की ए ला रेस फिनिश करायला 2 सेकंद कमी लागते टी पेक्षा. म्हणजे जर समजा बी ला टी एवढा टाइम लागत असेल समजा रेस कम्प्लीट करायचा, तर ए ला T-2 एवढा वेळ लागेल. बरं, यांनी असं सांगितलं तुम्हाला की ए ची ऍक्सेलरेशन ए आहे, कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन सांगितलं त्यांनी तुम्हाला. बी चं ए बी दाखवलंय, बीला पण येतं. ठीक आहे. सांगितलं त्यांनी तुम्हाला की ए ची जी वेलोसिटी आहे हे लेट से आपण व्ही ए कन्सिडर केली आणि याची व्ही बी कन्सिडर केली. तर म्हणून ना याला जर वेळ कमी लागला ए ला, याचा अर्थ ए ची वेलोसिटी बी पेक्षा काहीतरी जास्त असेल. म्हणजे ए ची वेलोसिटी बी पेक्षा कन्सिडर करू आपण व्ही ला जास्त आहे. बी ए प्लस व्ही म्हटलंय. हे झालं आपल्याला गिव्हन. त्यांनी असं विचारलं की व्ही ची व्हॅल्यू काय, वेलोसिटी जे ए ची आहे वेलोसिटी बी पेक्षा किती काही जास्त आहे. यासाठी तुम्हाला पहिले व्ही ची ए ची पण वेलोसिटी माहित पाहिजे, बी ची पण माहित पाहिजे. तेव्हा जाऊन तुम्ही डिफरन्स काढू शकाल काय आहे. मग आता आपल्याला वेलोसिटी काढायची आहे. काय काय माहित पाहिजे तुम्हाला वेलोसिटी काढायसाठी? ठीक आहे. आपण वापरू ए साठी लेट से क्यू ए याची इनिशियल वेलोसिटी आहे. बरं, मला एक सांगा, दोन्ही गाड्या सुरुवातीला कशा होत्या? सेम म्हणजे एका जागी होत्या, रेस मध्ये होत्या सरळ. ते इनिशियल वेलोसिटी दोघांची पण 0 आहे. ठीक आहे. कसं सांगू शकतो आपण? एस इज इक्वल टू समजा ut प्लस at स्क्वेअर आहे. ठीक आहे. मग आता एस इज इक्वल टू पहिली गाडी कव्हर करून राहिली डिस्टन्स हाफ इन या गाडीचं ऍक्सेलरेशन किती सांगितलं सांगा बरं पटकन. ऍक्सेलरेशन काय आहे? 3 मीटर पर सेकंद. सांगून ठेवा काय ना, मीटर पर सेकंद. ठीक ठीक. ऍक्सेलरेशन पुट करायचं 1/2 इंटू 3 इंटू टी स्क्वेअर. याला इकडे पाठवलं एस इज इक्वल टू T/2 टू टी स्क्वेअर. दुसरं एस इज इक्वल टू याचं किती लिहिता येईल? अच्छा, टी स्क्वेअर म्हणजे इथं काय लिहायला लागेल सांगा बरं तुम्हाला. याला वेळ किती लागू राहिला? ए ला T-2. हा, व्हेरी गुड. T-2 चा होल स्क्वेअर. किंवा याला सोडवलं तुम्ही समजा 3/2 टी स्क्वेअर मायनस टी प्लस याला असं समजा तुम्ही थोड्या वेळासाठी त्याला एस. आता दुसऱ्यासाठी एस काढून दाखवा मला काय आहे. एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. त्यासाठी काढून दाखवा. u0 आहे हाफ इंटू 8 2 इंटू टी स्क्वेअर. हे किती आलं? टी स्क्वेअर. हे दोघंचे दोघेही सारखे आहेत. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे. ते आपण या दोघांना सेम दाखवू शकतो. T/2 टी स्क्वेअर मायनस 4t प्लस 4 इक्वल्स टू टी स्क्वेअर. तर यावरून मी टीला सॉल्व जर केलं तर तुम्हाला टी मिळेल, व्हॅल्यू मिळेल. म्हणजे तुम्हाला कळेल बॉडीला म्हणजे तुम्हाला एला किंवा बी ला दोघांपैकी रेस कम्प्लीट करायला किती वेळ लागतो. रेस कम्प्लीट करायला किती वेळ लागू लागला आणि त्यावरून मी त्याची वेलोसिटी काढू शकतो. पहिल्याची दुसऱ्याची काढू शकता आणि मग त्या दोघांमधला डिफरन्स काढू शकता. क्लिअर आहे.
तुम्हाला याच्यावरून नाही की तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम वाचता तुम्ही ब्लँक होता तुम्हाला कळतच नाही की या प्रॉब्लेम मध्ये करणं काय वर चालेल साडेबारा तारखेला किंवा साडेबारा